श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर कालच्या भागात आपण पाहिलं होतं की 6 राशींसाठी स्वामींची उपासना, त्यांची सेवा आपण कशी करता येईल ती आपण बघितली होती। तर या पुढच्या म्हणजे आजच्या भागात आपण बघणार आहोत त्या पुढच्या 6 राशींसाठीची स्वामी सेवा किंवा स्वामी उपासना कशी करता येईल। तर काल आपण कन्या राशीपर्यंतची स्वामी सेवा पाहिली होती। तर आता तुळा राशीसाठी तुळा राशीचा स्वामी हा शुक्र आहे। तुळा राशीचे स्वामी शुक्र असल्यामुळे दर शुक्रवारी तुम्ही मठात जाऊन स्वामींचे दर्शन केव्हाही दिवसभरात केव्हाही स्वामींचे दर्शन तुम्ही घेऊ शकतात। त्याचप्रमाणे भाग्यशाली मंत्र म्हणजे स्वामी भाग्यशाली मंत्र हा ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। पुन्हा एकदा सांगते मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। या मंत्राचा जाप तुम्ही घरी किंवा मठात दररोज केला तर खूप छान आहे। जर नसेल जमत तर शुक्रवारी तरी 21 वेळा या मंत्राचे पठण नक्की करा। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचे चरित्र याचे स्तोत्राचे वाचन करायचे आहे। दर शुक्रवारी हे तुम्हाला पठण करायचे आहे। त्याचबरोबर दर शुक्रवारी शुक्र यंत्राची स्वामी मंत्राने तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर पांढरे तांदूळ हे दान करावेत। मठात तुम्ही हे पांढरे तांदूळ दान करू शकतात। कलिंगड मठात प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकता। तसेच साबुदाण्याची गोड खीर तुम्ही प्रसाद म्हणून मठात नेऊ शकतात। त्याचप्रमाणे वस्त्रदान, तर कोणते वस्त्रदान करायचे? पांढरे शुभ्र वस्त्र तुम्ही दान करू शकता मठामध्ये। त्याचबरोबर चांदीचे दान तुम्ही मठात म्हणजे चांदीची छोटीशी वस्तू किंवा जसं तुमच्याकडनं जमेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामींना अर्पण करू शकतात। त्याचबरोबर पांढरे पुष्प हे तुम्हाला शुक्रवारी स्वामींचरणी अर्पण करायचे आहेत। तर ही झाली तुला राशीसाठीची स्वामी सेवा किंवा स्वामी उपासना। तसेच वृश्चिक राशी, तर वृश्चिक राशीचा स्वामी हा राशीस्वामी मंगळ आहे। त्यामुळे त्यांनी दर मंगळवारी मठात जाऊन दिवसभरात केव्हाही दर्शन घेऊ शकता। त्याचबरोबर ओम स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जाप करायचा आहे। ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही रोज पठण करायचे आहे। नसेल जमत तर दर बुधवारी 21 वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर स्वामी समर्थ तारक मंत्र जे स्तोत्र आहे खूप प्रभावी हे स्तोत्र आहे। याचे तुम्ही जर रोज पठण केले तर खूप छान आहे। फक्त 2 ते 3 मिनटं लागतात स्वामी समर्थ तारक मंत्राचे स्तोत्राचे पठण करायला। तर हे तुम्ही रोज केले तर अतिउत्तम। नसेल जमत तर फक्त मंगळवारी केलेत तरीही चालेल, पण शक्यतोवर तर रोजच करा। खूप छान आहे, जास्त वेळ नाही लागत, खूप प्रभावी आहे। फक्त 2 ते 3 मिनटं तुम्हाला लागतील। तर नसेल जमत तर मंगळवारी करा किंवा रोज केले तर खूपच छान आहे। तसंच दर मंगळवारी स्वामी मंत्राने भौम यंत्राची पूजा करायची आहे। दर मंगळवारी स्वामी मंत्राने भौम यंत्राची तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर लाल मसूर डाळ तुम्ही मठात दान करू शकतात। त्याचबरोबर स्वामींना संत्र्याचे फळ, शेवग्याची म्हणजे शेवाया, गूळ घातलेले शेवायांची खीर हे तुम्ही मठामध्ये नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून नेऊ शकता, स्वामींना अर्पण करू शकतात। त्याचबरोबर लाल वस्त्र तुम्ही मठात दान करू शकतात। स्वामींना तुम्ही धातू, तर तांबे या धातूचे दान करू शकतात। म्हणजे तांब्याची छोटीशी वस्तू निरांजन नेली तरीही चालेल किंवा तांबे म्हणा, ताट म्हणा, जे तुमच्याकडनं शक्य होईल तसं तुम्ही तांबे या धातूचं दान यथाशक्ती वर्षातून एकदा केलं तरीही चालेल। असं नाही की दर मंगळवारी किंवा दर महिन्यातून एकदा, असं नाही। तुम्ही वर्षातून एकदा हे दान केलं तरीही चालेल, पण तांब्याचे दान करायचे आहे।
त्याचबरोबर जर तुम्ही केव्हाही जर दान करायची इच्छा असेल तर ते तुम्ही मंगळवारी तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर लाल गुलाब हा स्वामीचरणी तुम्हाला लाल गुलाब अर्पण करायचा आहे. ही मी जी तुम्हाला सेवा सांगते आहे ही सेवा तुम्ही म्हणजे जे दान किंवा जे काही आहे ते तुम्ही वर्षातून एकदा केलं, यथाशक्ती तुमच्या जसं तुम्हाला जमेल तसं केलं तरीही चालेल. पण एक गोष्ट तुम्ही नियमित नक्की करा, एक तर स्वामींचे दर्शन आणि त्याचबरोबर मंत्राचे पठण, ह्या 2च गोष्टी तुम्ही नियमित करा. याला काही खर्च येत नाही. स्वामींचे दर्शन नाही तुम्हाला जर घेता आलं तर 2 मिनटं डोळे मिटून स्वामी मूर्ती समोर आणून तुम्ही केलं तरी ते सुद्धा तुमचं जिथं आहे तिथून जरी तुम्ही डोळे मिटून ध्यान केलं तरी पण तुमचं दर्शन झाल्यासारखं आहे. तर तुम्ही नक्की करा. 2 मिनटं काढून स्वामींचं ध्यान करा, त्यांचा मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा, जसं तुम्हाला जमेल. पण एवढं तरी नक्की करा, दान धर्म हे जरी तुमच्याकडनं शक्य होत नसेल, वर्षातून एकदा केलं तरी चालेल, तसं काही नाही. पण नामस्मरण आणि दर्शन हे तर तुम्ही नक्की नियमित करा. तर हे झालं वृश्चिक राशीसाठी. तर आता धनुराशी. तर धनुराशीचा स्वामी हा गुरु आहे. तर धनुराशीवाल्यांनी दर गुरुवारी मठात जाऊन दर्शन घ्यावे. त्याचबरोबर सकाळी दर्शन जर घेतले तर अतिउत्तम. तसं तुम्ही दिवसभरातून कधीही घेऊ शकतात, काही नाही, पण जर सकाळी घेतलं तर खूप छान आहे. त्याचबरोबर धनुराशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम त्र स्वामी समर्थाय नमः. ओम त्र स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचे तुम्हाला दर गुरुवारी पठण करायचे आहे. 21 वेळा तरी जाप करा. तसेच स्वामींची 108 नामावली हे तुम्हाला पठण करायची आहे. दर गुरुवारी तुम्ही हे करू शकतात. रोज केलं तर खूप छान आहे. जर नसेल जमत तर एक दिवस दर गुरुवारी तरी नक्की करा. त्याचबरोबर बृहस्पती गुरु यंत्राचे तुम्हाला स्वामीच्या मंत्राने पूजन करायचे आहे. बृहस्पती म्हणजे गुरु यंत्राची स्वामी मंत्राने पूजन करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला दान करायचं आहे. राशीला म्हणजे धनुराशीसाठी दान हे पिवळी तूर म्हणजे तुरीची डाळ असते ना आपली, पिवळी तुरीची डाळ तुम्हाला स्वामींच्या मठात दान करायची आहे. पिवळी वेलची, केळी हे तुम्ही काहीही म्हणजे फळ म्हणून तुम्ही तिथे अर्पण करू शकता, नैवेद्याला नेऊ शकता. त्याचबरोबर पिवळे पेढे हे तुम्ही तिथे नैवेद्याला नेऊ शकतात, प्रसाद म्हणून नेऊ शकता. त्याचबरोबर पिवळे वस्त्र हे तुम्हाला मठात दान करायचे आहे स्वामींना. सोने तुम्हाला दान करू शकता म्हणजे यथाशक्ती तुम्ही जसं तुमच्याकडनं जमेल तसं तुम्ही सोनं तिथे दान करू शकता. म्हणजे धनुराशीसाठी धातू हा सोनं आहे, तर त्यांनी सोनं तिथे दान करायचं आहे. त्याचबरोबर पिवळे फूल तुम्ही स्वामीचरणी अर्पण करू शकता. तर हे झालं धनुराशीसाठी. त्याचबरोबर आता मकर रास. तर मकर राशीचा स्वामी आहे शनी. तर त्यांनी दर शनिवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन नक्की घ्या. रोज नसेल जमत तर शनिवारी तरी नक्की जाऊन स्वामींचे दर्शन घ्या. दिवसभरातून केव्हाही गेलेत तरीही चालेल. त्यांच्यासाठी म्हणजे मकर राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम भगवान श्री स्वामी समर्थ. ओम भगवान श्री स्वामी समर्थ हा स्वामी मंत्र आहे. या मंत्राचे तुम्ही रोज 11 वेळा तरी पठण करा. जर नसेल जमत तर शनिवारी करा. 108 वेळा केलं तर खूप छान आहे. नसेल जमत तर शनिवारी तरी 11 वेळा तरी तुम्ही या मंत्राचे पठण करा. त्याचबरोबर स्वामींचे स्तवन हे तुम्हाला म्हणायचे आहे. हे स्तोत्र तुम्हाला रोज पठण करायचे आहे. रोज नाही जमत शनिवारी केलं काही हरकत नाही, पण शनिवारी तरी नक्की करा. त्याचबरोबर शनी यंत्राची तुम्हाला पूजा करायची आहे. म्हणजे शनी यंत्राची तुम्हाला पूजा शनिवारी स्वामी मंत्राने पूजा करायची आहे. त्याचबरोबर काळे उडदाची डाळ असते, काळे उडीद ते तुम्हाला मठात दान करू शकता. त्याचबरोबर मोसंबी, काळे जामून म्हणजे काळा जामून असतो ना आपला,
तर काळा जामून, मोसंबी तुम्ही मठात प्रसाद नैवेद्य म्हणून नेऊ शकता. त्याचबरोबर निळे वस्त्र तुम्ही मठात दान करू शकता. निळे वस्त्र मठात दान करा. लोखंड मठात तुम्ही काहीही लोखंडाची जी वस्तू आहे ती तुम्ही घेऊन दिलीत तरीही चालेल. छोटं मोठं जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी निदान मठात हा धातू तुम्ही दान करू शकता, लोखंड. त्याचबरोबर रुईचे पुष्प तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता. तर ही झाली मकर राशींसाठीची स्वामी सेवा. त्याचबरोबर कुंभ रास. तर आता कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे. तर त्यांनीही दर शनिवारी जाऊन मठात दर्शन घ्यावे. त्याचबरोबर सकाळी घेतल्यास अतिउत्तम. दिवसभरात तर तुम्ही केव्हाही घेऊ शकतात, पण जर सकाळी जर तुम्ही दर्शन घेतलेत तर खूप छान आहे. त्याचबरोबर त्यांचा मंत्र आहे म्हणजे स्वामी मंत्र ओम नमो देवाधिदेवाय स्वामी समर्थाय नमः. मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम नमो देवाधिदेवाय स्वामी समर्थाय नमः. मंत्र नाही लक्षात राहत असेल तर तुम्ही लिहून घ्या, व्हिडिओ पुन्हा बघा जर नाही समजलं तर, पण नक्की या मंत्राचा जाप तुम्ही नक्की करा. ओम नमो देवाधिदेवाय स्वामी समर्थाय नमः. दर शनिवारी तुम्हाला या मंत्राचे पठण करायचे आहे 21 वेळा. रोज केलेत खूप छान, नाही जमत असेल तर दर शनिवारी 21 वेळा तरी पठण करा. त्याचबरोबर अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य, त्याचं पुस्तक भेटतं बघा, अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य, हे तुम्ही स्तोत्र हे पाठ म्हणजे दर शनिवारी याचे पठण करू शकतात. त्याचबरोबर रोज वाचलं तर चांगलंच आहे, नाही तर मग शनिवारी तरी निदान पठण करा. शनी यंत्राची स्वामी मंत्राने तुम्ही पूजा करू शकता. म्हणजे दर शनिवारी शनी यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करावी. त्याचबरोबर काळे उडीद मठात दान करावे. काळे उडदाचं तुम्ही दान करू शकता. आंबा मठात किंवा मोतीचूरचे लड्डू हे तुम्ही मठात नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून नेऊ शकता. म्हणजे आंबा किंवा मोतीचूरचे लड्डू किंवा आंबा आणि मोतीचूरचे लड्डू दोन्हीही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही फळ म्हणून आंबा किंवा गोड पदार्थ म्हणून मोतीचूरचे लड्डू हे तुम्ही मठात दान करू शकता. त्याचबरोबर आकाशी रंगाचे मठात वस्त्र दान करायचे आहे. आकाशी म्हणजे स्काय ब्ल्यू कलरचं तुम्ही मठात वस्त्रदान करू शकता. त्याचबरोबर कास्य आता कास्य धातू आहे, त्याचं तुम्ही काहीही छोटी मोठी जशी जमेल तशी वस्तू तुम्ही मठात देऊ शकता. कास्य हा धातू. त्याचबरोबर निळे अष्टरचे फूल मठात तुम्ही अर्पण करू शकता स्वामींना. निळे अष्टरचे फूल. तर ही झाली कुंभ राशीसाठींची स्वामी सेवा. त्याचबरोबर मीन राशी. आता मीन राशीची स्वामी उपासना. मीन राशीचा राशी स्वामी आहे गुरु. तर दर गुरुवारी तुम्ही स्वामींचे दर्शन दिवसभरात केव्हाही घेऊ शकतात, दर गुरुवारी. कारण तुमचा स्वामी हा गुरु आहे, मीन राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे तुम्ही गुरुवारी दिवसभरात केव्हाही दर्शन घेऊ शकतात. त्याचबरोबर ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला रोज पठण करायचं आहे. नाही जमत दर गुरुवारी 11 वेळा तरी निदान जप करावा. त्याचबरोबर स्तोत्र स्वामींची 1008 नामावली जी आहे तर ती नामावलीचे तुम्हाला पठण करायचं आहे. स्वामींची 108 नामावली दर गुरुवारी तुम्हाला याचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर बृहस्पती गुरु यंत्राची दर गुरुवारी पूजा करावी. त्याचबरोबर मुगाची डाळ ही तुम्ही केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये दान करू शकता. पिवळी केळी पुरणपोळी ही स्वामींना तुम्ही मठात नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून नेऊ शकता. त्याचबरोबर वस्त्र पिवळे केशरी वस्त्र स्वामींना दान करावे. पिवळे केशरी वस्त्र. त्याचबरोबर सोन्याची वस्तू छोटी मोठी जशी तुम्हाला यथाशक्ती जमेल त्याप्रमाणे तुम्ही मठात दान करू शकता, म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे. तर त्याचबरोबर स्वामींना पिवळे चाफा हे फूल तुम्ही मठात अर्पण करू शकता. तर ही झाली मीन राशीची
स्वामी सेवा, स्वामी उपासना. तर आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते 6 राशींची उपासना, 6 राशींची स्वामी सेवा. या व्हिडिओमध्ये त्या पुढच्या 6 राशींची स्वामी सेवा आपण पाहिली आहे. यामधली तुमच्या राशीप्रमाणे म्हणजे जी तुमचे चंद्र रास आहे त्या म्हणजे जन्म नाव असतं ना आपलं जन्म अक्षर, त्यानुसार जी रास असते ती आपली रास असते. तर त्यानुसार तुम्ही स्वामी सेवा नक्की करू शकता. जे दान धर्म किंवा जे काही तुम्हाला नैवेद्य न्यायचं असेल किंवा दान करायचं असेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार नेऊ शकता. आणि त्याचबरोबर मठात जाऊन दर्शन घेणे आणि स्वामी मंत्र किंवा स्तोत्र यांचे पठण हे तुम्ही नियमित करा. किंवा दान किंवा नैवेद्य हे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसं न्यायचे असेल तसं तुम्ही नेऊ शकता. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जसं तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे वर्षातून एकदा नेलं तरीही चालेल. पण स्वामींचं दर्शन आणि स्वामींचा मंत्र स्तोत्र यांचे पठण हे 3 गोष्टी तुम्ही नियमित करा. तुमच्या सगळ्या अडचणी सगळे ज्या काही अडचणी असतील संकट असतील ते सगळे निरासन होईल. असं नाही की म्हणजे ते पूर्ण जाईल, पण मग आपल्या पुढच्या मागच्या जन्माचे काहीतरी कर्म असतात त्याच्यानुसारच आपल्याला फळ भेटत असतं. तर ते जे काय आहे ते जास्त असेल तीव्रता तर त्याची कमी होण्यास तरी मदत होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहे, सगळ्यांवर स्वामींची कृपा आहे. बस फक्त मनातून एकदा स्वामींना हाक मारा, स्वामी तुमच्यासाठी धावत येतील. फक्त एकदा मनातून स्वामींना हाक मारा. स्वामी कृपाळू आहेत, दयाळू आहेत, त्यांची सगळ्यांकडेच त्यांचं लक्ष असतं. तर तुम्ही फक्त एकदम मनातून फक्त स्वामी सेवा करा. खर्चाचं दुसरं काही नाही केलं तरी चालेल, फक्त मनातून स्वामी सेवा करा. मठात जाऊन स्वामींचं जसं जमेल तसं दर्शन घ्या. त्याचप्रमाणे स्तोत्र मंत्र तुम्ही चालता बोलता म्हटलेत तरीही चालेल. जर म्हणजे तुमचे पाठ झाले असतील तर तुम्ही चालता बोलता जरी नामस्मरण केलं, स्तोत्र म्हटलं, पाठ असेल तर चालेल. वेळ नाही तुम्हाला चालता बोलता म्हटलं, काम करताना म्हटलं तरीही चालेल. असं नाही की देवासमोरच बसून तिथेच बसूनच तुम्हाला म्हणायचं आहे असं नाही. तुम्ही चालता बोलता म्हटलं, काम करता करता म्हटलं तरीही चालेल. आता मलाही कधी वेळ भेटतो नाही भेटत, मी माझे कामं करताना सुद्धा स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे म्हणत असते. असं नाही की तुम्ही एकाच ठिकाणी बसा, वेळ जास्त कोणाकडे नसतो, प्रत्येकाला आपापली कामं असतात. तर कामं करताना तुम्ही मनातल्या मनात स्वामींचं नाव घ्या. तुमचे सगळे संकट, सगळे दुःख, सगळे निरासन व्हायला किंवा कमी व्हायला तरी मदत होईल. स्वामी त्यातून मार्ग तुम्हाला दाखवतील. बाहेर निघण्याचा, संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वामी तुम्हाला नक्की दाखवतील. सगळ्यांवर स्वामींची कृपा हो हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी, नवीन नवीन माहितींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.